मंडळी, एक ट्रक चालक अगदी नागरी वस्तीत देखील बेदरकारपणे ट्रक चालवतो. समोर एखादा पादचारी आला तर त्याच्याकडे फारसं लक्ष न देता त्याला उडून निघून जातो. ती व्यक्ती रस्त्यातच गतप्राण होते. मात्र तो ट्रक चालक त्या व्यक्तीचं काय झालंय, तो जिवंत आहे की मेला आहे हे बघायलाही तिथे थांबत नाही. तो निघून जातो. काही अंशी बाईक चालक, कार चालकांबद्दलही तेच सांगता येईल. हिट अँड रनची केस आपल्याला अजूनही आठवते मित्रांनो. सलमान खानने केलेली ती हिट अँड रनची केस. अनेक गरीब मजूर त्यात ठार झाले, पण सलमान खानला शिक्षा झाली नाही मित्रांनो. त्याला शिक्षा झाली नाही कारण कायद्यात तसं प्रयोजनच नाही. अशा प्रकारे हिट अँड रन केसमध्ये अडकलेले आणि ज्यांनी प्रत्यक्ष रस्त्यात माणसं मारलेले त्यांना कायद्याचा वचकच नव्हता. कारण हिट अँड रनचा जो कायदा आतापर्यंत प्रचलित होता त्यानुसार केवळ 2 वर्षच शिक्षेचं प्रयोजन होतं. इतकंच नाही मित्रांनो, तर शिक्षा झाल्यावर लगेच जामीनही मिळायचा. आणि त्यामुळे आपण रस्त्यात कितीही माणसं मारली तरी आपलं काही होणार नाही. आपण तुरुंगात जाणार नाही, आपल्याला फाशी होणार नाही, हे या चालकांच्या मनात इतकं फिट होतं की दिवसेंदिवस देशभरात हिट अँड रनच्या केसेस वाढत होते. गरीब निष्पाप माणसं रस्त्यात प्राण सोडत होती, पण ज्यांनी या लोकांना मारलं ते मात्र तुरुंगात नाही तर आरामात मजेत होते. आणि हा जो हिट अँड रनचा कायदा आहे तो केंद्र सरकारने बदलला. आणि तो बदलणं आवश्यक होतं मित्रांनो. कारण नाही तर ह्या केसेस अधिक अधिक वाढत गेल्या असतात. केंद्र सरकारने नवीन जो कायदा केला त्या नवीन कायद्यानुसार मित्रांनो, आता जर तुम्ही हिट अँड रनची केस केली, म्हणजे तुम्ही रस्त्यात कोणाला तरी उडवलं आणि तिथे न थांबता पळून गेलात तर तुम्हाला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा आहे. तसंच कमीत कमी 10 लाखाचा दंड आहे. आणि हा कायदा संसदेत केंद्र सरकारने पास करून घेतला. इतकंच नाही मित्रांनो, तर तुम्हाला सहजासहजी जामीनही मिळणार नाही. हा, अनेक वेळा रस्त्यात अपघात होतात, ब्रेक फेल होतात, काही वाहनांमध्ये बिघाड होतो, अपघात होतात. त्यासाठीही प्रयोजन केलेलं आहे. जर तुम्ही असा अपघात केलात तर तुम्ही पहिल्यांदा पोलिसांना ते सांगितलं पाहिजे की माझ्याकडून असा अपघात झालाय. ती जी व्यक्ती आहे ज्याला तुम्ही ठोकर मारली त्या व्यक्तीला तुम्ही हॉस्पिटलला नेण्याचं प्रयोजन केलं पाहिजे. इतकंच नाही तर मॅजिस्ट्रेटला पण सांगितलं पाहिजे की हो, माझ्याकडून अपघात झाला. हे सगळं केल्यावर कदाचित जामीन तुम्हाला मिळू शकतो, तुमची शिक्षा कमी होऊ शकते. मंडळी, हा कायदा जो करण्यात आलाय हा कायदा तुमच्या आमच्या सर्वसामान्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा कायदा. कारण मित्रांनो, घरात नाही कोणी आपलं कोणाशी शत्रुत्व नाही, त्यामुळे कोणी आपल्याला मारलं नाही तरीही रस्त्यावर आपला मृत्यू येऊ शकत होता. आणि असे अनेक दुर्भाग्यशाली व्यक्ती आहेत की ज्यांचा काही कशात अद्यात नसताना रस्त्यावर मृत्यू झाला. आणि त्यामुळे मित्रांनो, हा कायदा तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी अतिशय महत्वाचा आहे. पण देशातले काही नतद्रष्ट मात्र त्यांना हा कायदा नकोय. त्यांना हा कायदा नकोय. त्यांना पूर्वीसारखंच बेदरकारपणे वाहन चालवायचं. आणि इतकंच नाही तर रस्त्यावर लोक मेली तरी आम्हाला त्याचं सोयर सुटक नाही. आम्हाला मात्र तुम्ही पकडू नका, आम्हाला शिक्षा करू नका, आम्हाला लगेच जामीन द्या, असंच त्यांना वाटतं. आणि तेच मित्रांनो आज घडतंय. आज ट्रक चालकांनी जो संप केलेला आहे तो संप या नवीन कायद्याच्या विरोधात आहे.
या नवीन कायद्यामध्ये शिक्षेची, दंडाची आणि जामीन नसण्याचं जे प्रयोजन आहे त्याच्या विरोधात हे ट्रक चालक रस्त्यावर आलेले. आज दिवसभर देशभरामध्ये हे ट्रक चालक ट्रक बाजूला ठेवून, बाजूला करून रस्त्याच्या कडेला लावून बसलेले आहेत. नाही आम्ही ट्रक चालवणार म्हणतात. का? तर केंद्र सरकारने हा कायदा मागे घ्यावा, पूर्वीचाच कायदा कायम ठेवावा आणि त्यासाठी हे ट्रक चालक अडून बसलेले आहेत. आणि त्यामुळे मित्रांनो, इंधनाचे ट्रक पेट्रोल पंपांवर आलेले नाही. पेट्रोल डिझेल भरण्यासाठी लांबच्या लांब रांगा दिसत आहेत. एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याचे ट्रक आलेले नाहीयेत. खरं म्हणजे रस्ते ट्रान्सपोर्टेशन हा या देशाचा कणा आहे आणि तो कणा मोडण्याचाच एकंदरीत डाव या ट्रक चालकांचा आहे. कशासाठी? तर आम्ही बेदरकारपणे गाडी चालवणार, आम्ही कोणालाही विचारणार नाही, समोर जो येईल त्याला ठोकणार, त्याला ठार मारणार, पण आम्हाला मात्र शिक्षा झाली नाही पाहिजे आणि झालीच तर लगेच जामीन मिळाला पाहिजे. यासाठी मित्र, ती व्यक्ती ज्याला आम्ही उडवलं ती मेली आहे, जिवंत आहे, तिला हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे, हे काहीही बघणार नाही. ते सरकारने, पोलिसांनी बघावं, आम्ही नाही बघणार. कारण आम्ही गाडी चालवणार आणि वेगात गाडी चालवणार. हे जे चाललंय ना मित्रांनो, हे या ट्रक चालकांची मुजोरी आहे मित्रांनो. ही मुजोरी वेळीच ठेचली पाहिजे आणि त्यासाठी आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेने या सरकारवर दबाव आणला पाहिजे. कारण हा जो कायदा हिट अँड रनचा नवीन केलाय ना, तो तुमच्या आमच्या सुरक्षेसाठी आहे. आपण रस्त्यावर मरू नये, आपले कोणीही रस्त्यावर प्राण घेऊ नये म्हणून हा कायदा. आणि त्या कायद्याला विरोध करणारे जे आहेत ते म्हणतात नाही आम्ही माणसं मारणार, आम्ही बेदरकारपणे वाहन चालवणार, कोणालाही जुमानणार नाही आणि कायदा करता तर मग आम्ही आंदोलन करणार. अर्थात आता हे सगळं जे चालू आहे, जे हा जो संप चालू आहे त्यामध्ये काँग्रेस, डाव्या संघटना प्रणित युनियन आहेत, ते काय मी वेगळं सांगायला नको. जसजसं निवडणूक येणार तसतसं हे अधिकच होत जाणार आहे. पण सर्वसामान्याने आपलं हित, आपली सुरक्षा लक्षात ठेवली पाहिजे आणि आपली ताकद या नतद्रष्टांना, या मुजोर चालकांना दाखवून दिली पाहिजे. मंडळी, त्यासाठी मी हा व्हिडिओ केला. हे किती मुजोर आहेत हे दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ केला. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.